हा असा सुंदर मोर खूप दिवस मला बघायचा होता। आणि तुम्हाला माहितीये का की पुण्याच्या अगदी शेजारीच एक गाव आहे जिथे भरपूर मोर बघायला मिळतात। गावाचं नाव तुम्हाला सांगणारच आहे, पण मी इतके वर्ष सूरजकडे हट्ट करते की मला जायचंय जायचंय, आज तुम्हाला तिथे घेऊन गेला। आणि मला असं वाटलं तिथे गेल्यानंतर असे गेल्यापासून असं आपल्या स्वागतालाच मोर उभे असतील, पण मोर शोधायला आम्हाला वेळ लागला। आमचा हा मोर शोधायचा सगळा प्रवास या व्हिडिओमध्ये दाखवलाय आणि व्हिडिओच्या शेवटी मोराचा डान्स सुद्धा तुमच्यासाठी दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मस्त असं पावसाळी सकाळीच आम्ही निघालो। छान कधी थोडं थोडं ऊन येत होतं, कधी मध्येच पाऊस पडत होता। अर्थात आता पावसाचा जोर थोडा कमी झालाय, त्यामुळे तुम्ही फिरायला नक्की बाहेर पडू शकता। तर आपण चाललोय मोराची चिंचोळी या गावाला। इथे पुण्यापासून पोचायला साधारण 2 तास लागतात। अर्थात हा वेळ ट्रॅफिकवर ठरतो, अंतरावर फार कमी वेळेला ठरतो। मोराच्या चिंचोळीला कृषी पर्यटनाचे खूप ऑप्शन अवेलेबल आहेत, ते तुम्ही चेक नक्की करू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्या गावातून येत असाल तर ही सगळी ठिकाणं आहेत, ही देखील तुम्ही व्हिजिट करू शकता। तर बरेच वेळ कुठे मोर दिसेना आणि तेवढ्यात हा आवाज आला। हे दिसतंय तुम्हाला इथे? हा झाडावर बसलेला मोर आम्हाला पहिला गेल्या गेल्या दिसला तिथे। अर्थात हा पूर्ण असा दिसत नाही, म्हणजे त्याचा रंग वगैरे दिसत नाही, फक्त काळी सावली दिसतीये। असे भरपूर ठिकाणी मोर दिसतात हा इथे। बघूया आपल्याला कधी दिसतोय पूर्ण पिसारा फुलवलेला मोर ते। त्याच्यानंतर एका ठिकाणी ह्या लांडोर दिसल्या। म्हणजे लांडोर फार छान नसते दिसायला असं म्हणतात, पण या लांडोरीमध्ये बघा किती छान रंग दिसतायत ना आपल्याला। हा एक झाडाच्या मागे लपलेला मोर दिसतोय का? थांबा वाट बघूया, थोडा पुढे येईलच। अरे ये ना, हा बघा आला आला आला। मस्त आहे ना? येस, इथे बसलाय। तो बघ तिथे दिसतोय का मोर? बोल अजून जोरात, थांबेल तुझ्यासाठी तो। आणि तेवढ्या तिकडनं मोरांचा आणि लांडोळीचा आवाज येत होता। अर्थात ते एकमेकांना साथ घालत असतात, मात्र माणसाच्या आवाजाला मात्र खूप घाबरतात। त्यामुळे तुम्हाला जर मोराच्या चिंचोळीच्या इथे जाऊन मोर दिसला तर शांतपणे बघा, माझ्यासारखं बोलू नका मोठ्याने। आता बघूया हा पिसारा फुलवतोय का? अरे वाटतंय। सूरज पटकन शूटिंग कर। यस, तो पिसारा फुलवलाय। वाव, अरे जरा झालं, परत मिटला। कधी दिसणार आम्हाला पिसारा फुलवलेला मोर? हा तर मस्त काहीतरी पंखाच्या आतलं खातोय बहुतेक ना, ते किडे होत असावेत त्यांच्या पिसांचे, ते खात असावेत ते। यस, आणि फायनली आम्हाला पिसारा फुलवलेला मोर दिसला। आणि हा पाठमोरच का उभा राहतोय? अरे जरा असं म्हणजे पुढनं बघू दे की आम्हाला पिसारा छान मस्त, वळ ना जरा। येस, कम ऑन। वळेल का रे? तो तिकडे तिकडेच चाललाय। थोडस तरी जरा पुन्हा बघू दे ना, असा छान। मी पहिल्यांदाच बघतेय लाईव्ह मोर असा छान पिसा। वळतोय 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 वळतोय, वळाला। वाव, मस्त, काय रंग दिसतायत, अप्रतिम। बरं तुम्ही सगळे पटकन लाईक करा लगेच आणि सबस्क्राईब पण करा। बरं, आपल्या या राष्ट्रीय पक्षाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका हा। मोराची गोष्ट असलेला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। त्याच पद्धतीने हा मोराचा मस्त डान्स जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये व्हिडिओ एकदम छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला देखील विसरू नका। कारण आपण मस्त फिरत राहायचंय, आपण भेटत राहायचंय आणि वेगवेगळ्या जागा शोधून तिथल्या गोष्टी शोधत राहायचंय। असंच भेटत राहूया, पण त्यासाठी पूर्वा सूरजला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।